राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील दाजीपूर हे गाव राज्यात मधाचं गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहतंय। त्या दृष्टीनं खादी ग्रामोद्योग महामंडळ, पंचायत समिती राधानगरी आणि जिल्हा परिषद यांच्या वतीनं दाजीपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी 10 दिवसांचं मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। या प्रशिक्षणामध्ये जीवसृष्टीमध्ये असणाऱ्या मधुमक्षिकेचं महत्त्व स्पष्ट करत या मधुमक्षिकाद्वारे शेतकऱ्यांचा अर्थार्जन कसा वाढेल आणि निसर्गाचा समतोल राखत शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। ओलवण गावच्या सरपंच प्रतिभा कोरगावकर यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। यामध्ये राधानगरी तालुक्यातील 19, करवीर तालुक्यातील 4 आणि सांगलीतील एका मधपालन शेतकऱ्यानं सहभाग घेतला होता। या प्रशिक्षणात धर्मा कांबळे यांनी मधमाशी पालन महत्त्व, मधमाशी पालनातील अडचणी, उपाय, उपपदार्थ निर्मिती, बाजारपेठ, सेंद्रिय शेती याविषयी सविस्तर माहिती दिली। तर पांडुरंग चव्हाण यांनी राणी माशी पकडणं, वसाहत विभाजन करणं आदींबाबत दाजीपूर अभयारण्य परिक्षेत्रात प्रात्यक्षिकं घेऊन मार्गदर्शन केलं। प्रशिक्षित शेतकऱ्यांना योजनेसाठी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून 50% अनुदान आणि प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद सेस फंडातून 50% अनुदान देऊन 5 मधपेट्या आणि त्यासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य मोफत पुरवलं जाणार आहे। जिल्ह्यात या योजनेमध्ये राधानगरी तालुका प्रथम क्रमांकावर राहिल्याबद्दल सर्व लाभार्थींना कृषी विस्तार अधिकारी शंकर पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी डॉक्टर दिनकर झाडे, मध निरीक्षक दिलीप वाडेकर, पांडुरंग चव्हाण यांच्यासह प्रशिक्षणार्थी शेतकरी सहभागी झाले होते।